श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका. मार्गशीर्ष गुरुवार 2023 ते 2024 व्रत उद्यापन 4था का 5वा गुरुवार करावा. यावर्षी 5 गुरुवारी, शेवटच्या गुरुवारी तर अमावस्या आहे. अमावस्या दिवशी व्रत पूजा उद्यापन करावे का? तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळून जाईल आणि खूप साऱ्या शंका आहेत त्या सगळ्या क्लिअर होतील अशी मी अपेक्षा करते. तर पुढे हा व्हिडिओ पहा. मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबर 2023ला सुरू झाला आहे व मार्गशीर्ष महिना समाप्ती 11 जानेवारी 2024ला होत आहे. तसेच 11 जानेवारीला अमावस्या आहे. मार्गशीर्ष महिन्याचे व्रत जे करतात त्यांच्या मनात काही शंका आहेत की दरवर्षी 4 गुरुवार येतात व आपण 4 गुरुवार व्रत व पूजा मांडणी करतो व 4थ्या गुरुवारी उद्यापन करून कुमारिका किंवा सुहासनीला घरी बोलवतो. पण यावर्षी 5 गुरुवार आले आहेत व शेवटच्या म्हणजे 5व्या गुरुवारी अमावस्या आहे. तर काय करावे? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे पाहणार आहोत. तर आपण मार्गशीर्षच्या 4 गुरुवारी व्रत पूजा मांडणी करायची आहे. तसेच 5व्या गुरुवारी सुद्धा व्रत व पूजा मांडणी करायची आहे. यावर्षी 5 गुरुवार आहेत तर आपल्याला अजून एक दिवस व्रत व पूजा करायला मिळत आहे. 11 जानेवारीला 2024 गुरुवार या दिवशी अमावस्या आहे. तर या दिवशी आपण मार्गशीर्ष महिन्याचे व्रत पूजा मांडणी नेहमीप्रमाणे करायचे आहे. अमावस्या ही तिथी शुभच असते. आपण दिवाळीच्या वेळी अमावस्या या तिथीला लक्ष्मीपूजन करतो. अमावस्या तिथी असली तरी गुरुवारचे उद्यापन आपण करू शकतो. तसेच कुमारिका किंवा सुहासनी महिलांना घरी संध्याकाळी बोलून हळदी कुंकू करून भेटवस्तू व लाल फूल देऊन महालक्ष्मी व्रताचे पुस्तक देऊन खीर किंवा बासुंदीचे सेवन करायचे आहे. महालक्ष्मी व्रताचे पुस्तक देणे शुभ असते त्यामुळे ते नक्की द्यावे. अजून एक गोष्ट म्हणजे अमावस्या संध्याकाळी 5:27 समाप्ती होणार आहे. आपण 5:27 झाल्यावर सुद्धा उद्यापन किंवा नैवेद्य हळदी कुंकू करू शकतो. 11 जानेवारीला ज्या महिलांना काही अडचणमुळे उद्यापन करणे शक्य नसेल म्हणजेच मासिक पाळी येणार असेल किंवा बाहेरगावी जाणार असाल किंवा कोणत्या सुद्धा अन्य कारणामुळे उद्यापन करणे शक्य नसेल तर त्यांनी 4थ्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालू शकते. मार्गशीर्ष महिन्याच्या 5ही गुरुवारी व्रत व पूजा मांडणी करून मनोभावे हे व्रत करावे. त्यामुळे आपल्या घरात नेहमी लक्ष्मी मातेची कृपा राहून सुख समृद्धी मिळते. मार्गशीर्ष महिन्याच्या 5ही गुरुवारी व्रत पूजा करून झाल्यावर त्याचे उद्यापन झाल्यावर पूजाचे साहित्य म्हणजेच कलशावरील नारळ, फूल, पान हे सर्व नदीमध्ये विसर्जित करावे. तर बऱ्यापैकी महिलांची शंका दूर झाली असेल असं मला तरी वाटतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.